नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणारे बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीतल्या घडामोडीनंतर तब्बल 10 महिन्यांनंतर पवार काका पुतणे एकत्र येणार आहेत. तर शरद पवार, अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता आहे. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त काका पुतणे एकत्र येणार आहे. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी दोघांनाही निमंत्रण देण्यात आलंय. तर एनसीपीतल्या घडामोडींनंतर 10 महिन्यांनंतर पवार काका पुतणे एकत्र येतील. तर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्याचं या कृषी प्रदर्शनाकडे लक्ष लागलेलं आहे. तर एनसीपीतल्या सर्व घडामोडींनंतर 10 महिने झालेत आणि त्यानंतर आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आता त्यामुळे या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष लागून आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर येणार आणि त्यानंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या कार्यक्रमात एकत्र दिसतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तिघांनाही या कृषी प्रदर्शनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही घडामोड. तर बारामतीचं हे कृषी प्रदर्शन अनेक विशेष गोष्टींनी गजबजणार आहे. विशेषतः अनेक वेगवेगळे शेती संदर्भातील प्रयोग या कृषी प्रदर्शनात दिसणार आहे. इस्रायली शेती, इस्रायली ठिबक सिंचन अशा अनेक वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती या कृषी प्रदर्शनात असणार आहे. मात्र तरीही हे कृषी प्रदर्शन विशेष असणार आहे. ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येणारे. योगेश बोरसे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. योगेश, काय अधिक माहिती आहे? प्रणिता, ज्या पद्धतीने एकीकडे राज्याच्या राजकारणात ज्या चर्चा सुरू आहेत, शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट विलिनीकरण होतील अशा पद्धतीच्या एकूण चर्चा सुरू असतानाच आज बारामतीमध्ये अजित पवार, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर येणार आहेत आणि निमित्त आहे अर्थातच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचं. अजित पवारांचे चुलत बंधू राजेंद्र पवार, रोहित पवारांचे वडील यांनी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त हे दोन्ही नेते आज एकाच मंचावरती येणार आहेत. राष्ट्रवादीमधल्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडी घडल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावरती येणार आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ज्या चर्चा सुरू आहेत की हे दोन्ही गट आता एकत्र येतील आणि सत्तेमध्ये सहभागी होतील. कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या काही खासदारांना थेट भेटून प्रस्ताव दिला होता, तुम्ही आमच्या सोबत यावं. हा प्रस्ताव जरी शरद पवार गटाच्या खासदारांनी नाकारला असला तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याला दुजोरा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यासोबतच हे दोन्ही गट एकत्र यावं यासाठी या पवार कुटुंबियांमधूनच पवार कुटुंबियातल्या सदस्यांकडूनच आवाहन केलं गेलं होतं. ज्या पद्धतीने रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांनी देखील TV9शी बोलताना यापूर्वी स्पष्ट केलं होतं की शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. कारण मूठ जर अधिक घट्ट झाली तर ताकद वाढणार आहे. त्यामुळे या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही गट आता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतले हे दोन गट पडले होते. अजित पवारांना कोर्टाने पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील दिलं होतं. त्यानंतर शरद पवार गटाला स्वतंत्र चिन्ह सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला अर्थात सुनेत्रा पवारांना बारामतीतून उमेदवारी दिली होती. त्यानंतर या दोन्ही पवार कुटुंबियांमध्ये या कृषी प्रदर्शना